चला तर मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ज्ञानप्रभा या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा चॅप्टर नंबर 2 त्याचा भाग दुसरा, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टर मधला. आपण मागील चॅप्टर मध्ये काय बघितलं होतं, तर प्लांट्सचं ग्रुपिंग कशा पद्धतीने केलं जातं ते पाहिलं होतं. तर या चॅप्टर मध्ये आपण काय पाहणार आहोत की ॲनिमल्सचं ग्रुपिंग कसं करतात, ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं करतात. बघा, प्लांट प्रमाणेच ॲनिमल पण वेगवेगळे गुणधर्म दाखवतात, वेगवेगळे त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यामध्ये बघा, त्यांची मुवमेंट वेगवेगळ्या पद्धतीने होतं, त्यांचं साईज, शेप, स्ट्रक्चर, कलर याच्यामध्ये फरक असतो. म्हणून काय करायचं की क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यांचं, म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरवर, त्यांच्या मुवमेंटवर, त्यांच्या खाण्यापिण्यावर किंवा ते कसे जगतात त्यांच्या त्या सगळ्या एक्सटर्नल अपीअरन्स वर सुद्धा त्यांचं ग्रुपिंग केलं जातं. कसं ग्रुपिंग केलं जातं ते आपण बघूया. बघा, मुख्य म्हणजे ॲनिमल्सचं 2 प्रकारामध्ये विभागणी केली जाते. एक आहे व्हर्टिब्रेट आणि दुसरा आहे इनव्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट काय असतात, तर त्याच्यामध्ये स्पाइन असते, म्हणजे बॅकबोन, जे पाठीचा कणा ज्यांच्यामध्ये असतो ज्या प्राण्यांमध्ये, त्याला व्हर्टिब्रेट म्हणतात. आणि इनव्हर्टिब्रेट कशाला म्हणतात, तर ज्याच्यामध्ये ज्या ॲनिमल्समध्ये पाठीचा कणा म्हणजे स्पाइन नसतं अशा ॲनिमल्सला इनव्हर्टिब्रेट म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे ॲनिमल्स 2 ग्रुपमध्ये मेनली डिव्हाइड केले जातात, व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट. ठीक आहे, पाठीचा कणा असणारे म्हणजे व्हर्टिब्रेट आणि पाठीचा कणा नसलेले म्हणजे इनव्हर्टिब्रेट. ठीक आहे, व्हर्टिब्रेट मध्ये काय आहे बघा, व्हर्टिब्रेट जे आहेत तर त्यांनी जवळजवळ पूर्ण ॲनिमल्सचा 10% भाग ते त्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे पूर्ण जे ॲनिमल्स आहेत त्यातले 10% ॲनिमल हे व्हर्टिब्रेट या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. आणि इनव्हर्टिब्रेट आहेत तर ते 90% आहेत जवळजवळ, म्हणजे जास्त प्रमाणात आहे ते इनव्हर्टिब्रेट. का बरं? इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स मध्ये कीटक आणि छोटे ॲनिमल्स येतात, त्यामुळे त्यांची संख्या जास्त असते. व्हर्टिब्रेट मध्ये ॲनिमल्स मोठे आकाराने मोठे असलेले ॲनिमल्स येतात, त्यांची संख्या एकूण पर्सेंटेज जे एकूण ॲनिमल्स आपल्या पृथ्वीवरती आहेत त्याच्यामध्ये इनव्हर्टिब्रेट त्यांची संख्या 90% आहे आणि व्हर्टिब्रेट ॲनिमल्सची फक्त 10% आहे. लक्षात आलं? कीटकांची संख्या, मच्छर आलं, माशी आलं, समजा विंचू आहे, फुलपाखरं आहेत किंवा गांडूळ आहे किंवा आणखी बरेच असे जे छोटे मोठे कीटक आहेत त्यांची संख्या जास्त असते. म्हणून 90% संख्या ही ॲनिमल्स इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्सची आहे पृथ्वीवर. ठीक आहे, पुढे बघू आपण व्हर्टिब्रेट ॲनिमल्सचं कॅटेगरायझिंग कसं केलं जातं. व्हर्टिब्रेट ॲनिमल पुढे विभागले जातात 5 ग्रुपमध्ये. बघा, मॅमल्स आहेत, रेप्टाइल्स आहे, ॲम्फिबियन्स आहे, बर्ड्स आहे आणि फिश आहे. याचा एकेकाचं आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. बघा, मॅमल्स म्हणजे काय, तर मॅमल्स हे असे ॲनिमल आहेत की जे स्वतःच्या बाळाला दूध पाजतात. आलं लक्षात? आणि त्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड असते. ठीक आहे, म्हणजे पिलांना जन्म देणारे जे ॲनिमल्स आहेत ते मॅमल्स मध्ये येतात. आलं लक्षात? मग आता मला सांगा, पिलांना जन्म देणारे ॲनिमल कोणकोणते आहेत बघा, म्हणजे अंडी न घालणारे, डायरेक्ट पिलांना जन्म देणारे असे ॲनिमल म्हणजे मॅमल्स. दुसरा ग्रुप आहे व्हर्टिब्रेट मधला रेप्टाइल्स. जनरली रेप्टाइल्स या ॲनिमलवर स्केली स्किन असते आणि ते अंडी घालणारे ॲनिमल असतात. ठीक आहे, आणि कोल्ड ब्लडेड व्हर्टिब्रेट्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? कोल्ड ब्लडेड. म्हणजे त्याचं उदाहरण आहे स्नेक. बघा, तर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असं म्हणतात रेप्टाइल्सला. त्याच्यानंतर ॲम्फिबियन. लक्षात घ्या, ॲम्फिबियन म्हणजे काय, ॲम्फिबियन म्हणजे पण कोल्ड ब्लडेडच व्हर्टिब्रेट आहेत आणि त्यांची स्किन कशी असते, मॉइस्ट स्किन असते आणि त्वचेवर स्केल्स पण असतात. ठीक आहे, तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲम्फिबियन ॲनिमल्स लँड म्हणजे जमिनीवर पण राहू शकतात आणि वॉटर म्हणजे पाण्यामध्ये पण राहू शकतात. आणि देअर एग्ज आर फर्टिलाइज एक्सटर्नली, म्हणजे ते अंडी घालतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन होतं शरीराच्या बाहेर, असं सांगायचं आहे. ॲम्फिबियन म्हणजे मुख्य गोष्ट काय लक्षात ठेवायची, की दे लिव्ह ऑन लँड अँड वॉटर. आलं लक्षात? उदाहरणार्थ आहे बेडूक, म्हणजे जे जमिनीवर पण राहतं आणि पाण्यात पण राहतं. नेक्स्ट आहे बर्ड्स.
ते काय आहेत, वार्म ब्लडेड ॲनिमल आहेत, वार्म ब्लडेड व्हर्टिब्रेट आहेत. त्यांच्या शरीरावर काय असतात, पंख असतात, पिसे असतात आणि त्यांना चोच असते आणि उडण्यासाठी पंख असतात, चोच असते खाण्यासाठी आणि ते वार्म ब्लडेड असतात. ठीक आहे. त्याचं उदाहरण पेंग्विन सुद्धा एक बर्ड आहे हे लक्षात घ्या. त्यांना उडता येत नाही, पण पेंग्विन पण बर्ड आहेत. आणि बाकीचे बर्ड तर आपल्याला माहिती आहे, जे आकाशात उडू शकतात असे बर्ड आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट आहे फिश. फिश काय आहे, तर ॲक्वॅटिक व्हर्टिब्रेट आहे. बघा, फिश व्हर्टिब्रेट्स मध्येच मोडतात. फिशना पण स्पाइन असतं. ठीक आहे. आणि त्यांना गिल्स आणि फिन्स. गिल्स म्हणजे काय, तर त्यांना रेस्पिरेशन करण्यासाठी त्यांच्या शरीरावर गिल्स असतात आणि फिन्स म्हणजे पोहण्यासाठी पंख असतात. ठीक आहे. असं त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आहे. हे झाले व्हर्टिब्रेट्स. कोणकोणते बघितले आपण व्हर्टिब्रेट्स? बघा, मॅमल्स बघितलं, त्यानंतर रेप्टाईल बघितलं, त्यानंतर ॲम्फिबियन बघितलं, बर्ड्स बघितलं आणि फिश बघितलं. नेक्स्ट बघू आता आपण इनव्हर्टिब्रेट्स. बघा मित्रांनो, इनव्हर्टिब्रेट्स हा खूप मोठा ग्रुप आहे. जसं की आपण अगोदर म्हटलं की व्हर्टिब्रेट फक्त 10% आहेत आणि इनव्हर्टिब्रेट 90% आहेत. इनव्हर्टिब्रेटचं क्लासिफिकेशन खूप मोठ्या बेसिसवर केलं जातं. त्यांची संख्या पण खूप मोठी आहे. तर हे खूप अवघड आहे. इट इज डिफिकल्ट टू कम्पेअर अन ऑक्टोपस टू अन अँट. म्हणजे ऑक्टोपस जो पाण्यामध्ये आहे, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतो, तर तिथून पासून तर मुंगी आहे छोटी, तिथपर्यंत हे क्लासिफिकेशन होतं, खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि क्लासिफिकेशन करणं खूप अवघड आहे. त्याचं हायर क्लासेसमध्ये त्याचं आपण क्लासिफिकेशन पाहणारच आहोत. आता तुमच्याकरता एवढंच लक्षात ठेवा की इनव्हर्टिब्रेट्सचं वास्ट प्रमाण असल्यामुळे त्यांचं क्लासिफिकेशन या लेवलला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. फक्त इतकंच बघूयात की त्यांची काही उदाहरणं बघूयात आपण. कोणकोणते आहेत उदाहरणं? बघा, अर्थवर्म आहे, ते पण इनव्हर्टिब्रेटच आहे. स्नेल आहे, जेलीफिश आहे, बटरफ्लाय आहे आणि स्कॉर्पियन आहे. अशी काही इनव्हर्टिब्रेट्सची उदाहरणं लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, मग आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि महत्वाची गोष्ट, आपलं ज्ञानप्रभा हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.